आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज पालकचं गरगटं कसं करायचं ते पाहणार आहोत। तर मी काय केलं आहे, पालक एक जुडी आणली आहे, त्याला कट केलं आहे, धुवून ठेवलं आहे। ठीक आहे, हे धुवून ठेवून मग आपण आता ह्याला कुकरला लावायचं। तर सर्वप्रथम आपण एका डब्यामध्ये एक तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली, बरोबर। अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, बरोबर। म्हणजे ज्या वाटीच्या साईज प्रमाणे तुम्ही घ्याल त्याप्रमाणे घ्यायचं आहे, बरोबर। मग ही पण मी धुवून घेतलं आहे आणि आपल्याला शेंगदाणे लागतील आणि मिरच्या लागतील आणि एक टमाटा। तर चला आपण कुकर लावून घेऊया। आता मी डाळ आहे ना कुकरला लावणार आहे। आता त्याच्यामध्ये मी टमाटे, एक मोठा टमाटा घेतला, तो चिरून घेतला आहे आणि शेंगदाणे घातले, बरोबर। आणि एका डब्यात मी पालक घातले। पालकमध्ये पाणी नाही घातलं कारण की पालक आहे ना पाणी सोडत असते। तर आपण आहे ना कुकरमध्ये आधी खाली पालक ठेवायचा, नाहीतर त्याचा कलर आहे ना दुसऱ्या भाजीला जातो, बरोबर। आणि जर भात ठेवत असेल तर ते वरच्या वर ठेवायचं, म्हणजे एकमेकांचा कलर जात नाही। तर अशा प्रकारे आपण कुकर लावून घेऊया। 3 शिट्ट्या झाल्या की बंद करूया। आता आपण वाटण करून घेणार आहे। तर मी मिरच्या, लसूण आणि जिरा घेतलंय, ते आपण मिक्सरमधनं वाटण करून घेऊया। आता आपलं कुकर झाला आहे, तर आपलं डाळ शिजली आहे, ठीक आहे। आता ही जरासं रवीच्या साहाय्याने घोटून घेऊया। आणि हे बघा पालक पण झालंय, ते पण दोन्ही आपण घोटून घेऊया। आणि गॅसवर कढई ठेवली आहे, हे घोटून घेतल्यानंतर आपण फोडणी देऊया। आता हे घोटून झालंय, आता आपण कढईमध्ये तेल घालूया। आता मी तेल घातलं, आता त्याच्यामध्ये 1 चमची राई घाला, आता राई तडतडली आहे तर त्याच्यात जरासं जिरं घाला, आता आपण जे वाटण केलं आहे ना ते घालूया, मिरची आणि लसणाचं। चांगलं फिरून घेऊया। आता 1 मोठी चमची डाळीचं पीठ आहे, ते ह्यावेळेस घालायचं। गॅस कमी करायचा। आणि पीठ जरा भाजून घ्यायचं। आता इथं जे आपण हे घोटून घेतलेलं ना पालक, तो ह्या डाळीमध्ये घालायचा आणि हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं। आता इथं आपलं पीठ भाजून झालंय, गॅस जरा मीडियम ह्याच्यावर ठेवायचं आणि घोटलेली डाळ घालून द्यायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्याच्यात पाणी घालून घेऊया। पातळ असं गरगटं तयार करून घेऊया आणि हे सगळं पाणी मिक्स करून घेऊया। आता साधारण ते मी 1 ते 2 ग्लास पाणी घातलंय। अशा प्रकारे आपलं गरगटं तयार झालंय। हे 1 ते 2 खडे मी गुळाचे घातले, कारण की आपण टमाटे घातले ना, टमाटे घातल्यामुळे जरासं आंबट तिखट गोड असावं म्हणून
मी गूळ घातलाय आणि चवीनुसार मीठ घातलंय. हे सगळं मिक्स करून घेऊया. आता उकळी आली की मग आपण भाकरी बरोबर, चपाती बरोबर आपण हे सर्व करू शकतो. जेवणात आपण कशाही पद्धतीने गरगटं भाताबरोबर खाऊ शकतो. तर आता उकळी येऊ द्या, मग आपण बघूया काय करायचं. तर अशा प्रकारे उकळी आली आहे. तर आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. सांगितले त्याप्रमाणे सगळ्या रीतसर साहित्य वापरून तुम्ही गरगटं घरच्या घरी करून बघा आणि कसा होतो ते मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आज हा व्हिडिओ इथंच थांबवते. नेक्स्ट रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत टेक केअर. बाय.